नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपणास श्री अरविंदो यांची दी टायगर अँड द डिअर ही कविता मराठीमध्ये एक्सप्लेन करणार आहे। सर्वात प्रथम मी तुम्हाला श्री अरविंदो यांच्याबद्दल थोडक्यात सांगणार आहे। श्री अरविंदो वॉज अन इंडियन फिलॉसॉफर अँड योगी। श्री अरविंदो हे भारतीय तत्वज्ञानी आणि योगी होते। हे पार्टिसिपेटेड इन द स्ट्रगल फॉर इंडियन इंडिपेंडन्स। त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतला होता। बट ही इज प्रायमरली नोन टुडे फॉर हिज स्पिरिच्युअल आयडियाज अँड फॉर द प्रॅक्टिस ऑफ इंटरनल योगा। परंतु ते मुख्यतः त्यांच्या आध्यात्मिक कल्पना आणि त्यांनी विकसित केलेल्या योगाच्या अभ्यासासाठी प्रसिद्ध आहेत। His literary output comprises a large body of letters and philosophical writing. त्यांच्या साहित्यिक कार्यामध्ये किंवा त्यांच्या साहित्यिक लेखनामध्ये मोठ्या प्रमाणात पत्रे आणि तात्विक लेखन समाविष्ट आहे। Such as जसे की The Life Divine, The Synthesis of Yoga, The Secret of Veda आणि Essays on Gita. Sri Aurobindo also composed many short poems. श्री अरविंदो यांनी अनेक लघुकथा देखील लिहिल्या आहेत। सावित्री इज अन एपिक पोएम इन ब्लँक वर्स। सावित्री हे एक महाकाव्य आहे की जे ब्लँक वर्स मध्ये लिहिलेले आहे। The Tiger and the Deer is a short didactic poem. टायगर आणि डिअर ही एक लहान उपदेशात्मक कविता आहे। रिटन इन 1930। ही कविता 1930 मध्ये लिहिली गेली आहे अँड लेटर रिवाइज्ड इन 1942 आणि नंतर 1942 मध्ये सुधारित केली गेली। इट डिपिक्ट्स द ड्युअल aspects of nature. ही कविता निसर्गाच्या दुहेरी स्वभावाचे चित्रण करते। वाईट आणि चांगले, दृष्ट क्रूर, शक्ती आणि कोमल हृदयांच्या सौम्यतेमधील विरोधाभास आपल्याला पाहावयास मिळतो। आणि कवीचा विश्वास आहे की चांगले शेवटी वाईटावर मात करतील आणि टिकून राहतील। आता आपण ही कविता लाईन बाय लाईन समजून घेण्याचा प्रयत्न करूया। ब्रिलियंट, क्राउचिंग, स्लाउचिंग, व्हॉट क्रेप्ट थ्रू द ग्रीन हार्ट ऑफ द फॉरेस्ट। एक शक्तिशाली आणि चपळ वाघ जंगलातून जात आहे। वाघ ब्रिलियंट आहे, बुद्धिमान आहे, तेजस्वी आहे। दबक्या चोर पावलाने चालत आहे। क्राउचिंगचा अर्थ आहे दबक्या चोर पावलाने चालत आहे। स्लाउचिंग खाली वाकून तो ग्रीन हार्ट ऑफ द फॉरेस्ट मधून जात आहे। क्रेफ्टचा अर्थ आहे रांगणे, सावकाश चालणे। ग्रीन हार्ट ऑफ द फॉरेस्ट या ठिकाणी आपल्याला पर्सोनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच दिसून येतो। ग्लिमिंग आईज, वाघाचे डोळे चमकत आहेत। अँड मायटी चेस्ट, वाघाची जी छाती आहे ते मजबूत आहे। अँड सॉफ्ट साऊंडलेस पॉज, त्याचे पंजे मऊ आणि शांत आहेत। ऑफ ग्रँड्युअर अँड मर्डर, आता भव्यता आणि हत्या। ग्रँड्युअरचा अर्थ आहे भव्यता, मॅजेस्टिक। मर्डरचा अर्थ आहे हत्या। या दोन शब्दातून सूचित होते की वाघ घातक आहे, हिंसक आहे आणि कोणत्याही प्राण्यांची शिकार करण्यास सक्षम आहे। आता आपण यावेळी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। द विंड स्लिप्ड थ्रू द लिव्स ॲज इफ आफ्टर लेस्ट इट्स व्हॉइस अँड द नॉईस ऑफ इट्स स्टेप्स पर्टर्ब द पिटीलेस स्प्लेंडर। वारा झाडांमधून हळुवारपणे वाहत आहे, आवाज न करण्याचा प्रयत्न करत आहे। असे वाटते की वारा जवळ झोपलेल्या मोठ्या
बलवान हिंसक क्रूर वाघाला घाबरला आहे. ॲज इफ आफ्रेड लेस इट्स वाईस. वारा घाबरला आहे. या ठिकाणी आपल्याला पर्सॉनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच दिसून येतो. पिट्युलेसचा अर्थ आहे निर्दयी, दया नसणे. स्प्लेंडरचा भव्य. वाघ हा हिंसक, निर्दयी, क्रूर प्राणी आहे. हार्डली डेअरिंग टू ब्रीथ. वाघासमोर श्वास घेण्याचेही धाडस होत नाही. बट द ग्रेट बिस्ट. आता ग्रेट बिस्ट हा वाघाला उद्देशलेला आहे कवीने. ग्रेट बिस्ट म्हणजे हिंसक मोठा असा प्राणी, हिंसक क्रूर मोठा असा प्राणी. क्राउच्ड अँड क्रेप्ट अँड क्राउच्ड अ लास्ट टाइम नॉइसलेस पॅटल. तो अत्यंत शांत राहून आपल्या शिकाराला आश्चर्यचकित करून पकडण्याचा प्रयत्न करत आहे. हा वाघ खूप सावध आणि चपळ आहे, हिंसक आहे, क्रूर आहे आणि त्याची अंतिम हालचाल शांत आणि घातक आहे. तो दबक्या पावलाने जात आहे, आपल्या शिकाराला आश्चर्यचकित करून पकडण्याचा प्रयत्न करत आहे. नॉइसलेस म्हणजे आवाज न करणे, फॅटल म्हणजे घातक. आता आपण या ओळी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. टिल सडनली डेथ लिप्ड ऑन द ब्युटिफुल वाईल्ड डिअर ॲज इट ड्रँक. या ओळीमध्ये एक दुःखद घटना दर्शवली आहे. ज्यावेळेस हरिण तलावाचे पाणी पीत होते त्यावेळेस हिंसक वाघाने त्याच्यावर झेप घेतली, त्याच्यावरती हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये हरणाचा मृत्यू झाला. लिप्ड म्हणजे झेप घेणे. कवीने हरणाचे वर्णन द ब्युटिफुल वाईल्ड डिअर असे केलेले आहे. कवीने हरणाचे वर्णन द ब्युटिफुल वाईल्ड डिअर म्हणजेच एक सुंदर वन्य हरिण. अनसस्पेक्टिंग ॲट द ग्रेट पूल इन द फॉरेस्ट कूलनेस अँड शॅडो. हरिण शांत जीवन जगत होते, जंगलात फिरत होते आणि जंगलातील नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेत होते. हरिण जंगलातील एका मोठ्या पाण्याच्या तलावावर तहान भागवण्यासाठी आले होते. हरिण जवळपास असलेल्या धोक्याबद्दल अनभिज्ञ होते. आपल्या जवळपास धोका आहे हे हरणाला माहीत नव्हते. अँड इट फेल अँड टॉर्न डायड रिमेंबरिंग इट्स मेट लेफ्ट सोल इन द डीप वुडलँड. हरिण पाणी पिण्यासाठी खाली वाकले तेव्हा अचानक वाघाने त्याच्यावरती झेप घेतली, वाघाने त्याच्यावरती हल्ला केला. हरिण आश्चर्यचकित झाले, पळून जाऊ शकले नाही. हरिण खाली पडले, जखमी झाले आणि मरण पावले. हरिण मरणाच्या वेळी आपल्या जोडीदाराला आठवत होते की जो आता घनदाट जंगलात एकटा राहिला आहे. हरिण आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल विचार करत होते आणि त्याला पुन्हा कधीही पाहू शकणार नाही याचा विचारही करत होते. डीप वुडलँडचा अर्थ आहे घनदाट जंगल. आता आपण या ओळी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. डिस्ट्रॉइड द माइल्ड हार्मलेस ब्युटी बाय द स्ट्रॉंग क्रियल ब्युटी इन नेचर. निसर्गात क्रूर हिंसक गोष्टी सुंदर आणि दुर्बल गोष्टींना नष्ट करतात. उदाहरणार्थ वाघ हरणाला मारतो. बट अ डे मे yet come when the tiger crouches and lives no more in the dangerous heart of the forest. परंतु हिंसक क्रूर टायगर याचाही शेवटी अंत होणार आहे. एके दिवशी जंगलात वाघ राहणार नाहीत. As the mammoth shakes no more the plains of Asia. जसे पृथ्वीवर आता मामूत नाहीत. Still then shall the beautiful wild deer drink from the coolness of great
pulls in the lift shadow. परंतु शांतताप्रिय हरिण जगू शकेल. झाडाच्या सावलीत शांत पाण्याच्या तलावामधून पाणी पिऊ शकेल. याचा अर्थ असा की जरी क्रूर हिंसक वाघाने शांतताप्रिय हरणाला मारले असले तरी हरणाचे सद्गुण, हरणाचे विचार ह्या शेवटी टिकून राहू शकतील. शक्तिशाली म्हणजेच क्रूर हिंसक शक्तिशाली मारू शकतात, परंतु शांतताप्रिय सौम्य जिवंत राहतील. अंतिम ओळात आपण पाहूया. द मायटी पेरिश इन देअर माइट, द स्लेन सर्वाइव्ह द स्लेयर. शांतताप्रिय सद्गुणी व्यक्तींना जरी हिंसक शक्तीने मारले असले तरी सद्गुणी व्यक्तीचे विचार, आत्मा, सार जिवंत राहील आणि हिंसक क्रूर गोष्टीचा शेवटी अंत होईल. त्यांचे विचार, त्यांचा आत्मा, सार जिवंत राहू शकणार नाही. अशा प्रकारे मी या कवितेला लाईन बाय लाईन एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण काही कठीण शब्दाचे अर्थ पाहूया. डिस्ट्रॉयचा अर्थ आहे नष्ट करणे, क्रुएलचा अर्थ आहे क्रूर, नेचरचा अर्थ आहे निसर्ग, डेंजरसचा अर्थ आहे धोकादायक, मामूत हा एक प्राणी आहे. त्याच्यानंतरनं पेरिसचा अर्थ आहे मरणे, मारणे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.